आपलं शेवट जाते ती खालनं वरण खाली कुठे कळत नाही. पण मसाले पाण्यासारखं लागतं बरं का खाल्ल्यावर. पाहिजे काय विक्रांत सर हल्ली निवांत जायचं हल्ली हा बरोबर आहे. पुण्यात ना आले पुण्यात हल्ली म्हणले मला गावाने हल्ले आहे तसं झालं. पुण्याला काय जॉबला आहे पुणे. जॉब आहे पण जॉबचा अवस्था विक्रांत सर पुण्यात असली बेकार झाल्या. कॉम्पिटिशन वाढलंय लोकांना. खायचं 10,000-15,000 रुपये राहायला खायलाच कर्ज ठेवायचं किती कमवायचं किती अशी परिस्थिती. जॉब चालू आहे ना. जॉब केलाय चालू पण जास्त खर्च व्हायला लागल्यावर पुणे काय परवडते आपल्याला. पुणे सोडू नका. सोडू नका पुणे सोडू नका. म्हणजे टिकायला पाहिजे तिथं. भविष्य सगळं तिथं आहे लक्षात घ्या. आज तुम्ही भले किती 30-35,000 आहे का पडा आहे तेवढं आहे पण ती खर्च द्या काय? सगळा परवडला पाहिजे का. 10,000 हातात पडतात का शिल्लक राहतील का नाही. 10,000 राहतेच हो पण बाकीचा खर्च जर तुम्ही बघितला तर ती कुठं निघून जाते ती समजत नाही आपल्याला. हे बघा मी आहे ना ते म्हणणार कुठं फिरून येते. मी रोज एक जे काम करतोय मी नुसतं स्टेजवर सांगायचं काम करत नाही बरं विशाल भाऊ. तुम्हाला खरोखर सांगितलं पाहिजे मनापासून. जे वाचतोय ते स्वतःच मुरवायला मी चालू करेन माझ्या ती तुम्हाला सांगू. मला सांगा मुंबईला अण्णाभाऊ साठे त्यांच्या आयुष्य शेवटी राहत होतं. शासनाने 300 रुपये त्यांना चालू केलं. काय पैसे होते त्यांच्याकडे. लालबावटा काला पथक 2-2.5 लाख रुपये एका कार्यक्रमाने मिळवलं. सगळं कार्यक्रमाचं पैसे तिसऱ्याने आणलं. आयुष्य शेवटी त्या दुसऱ्या बायकोने बी नीट सांभाळला नाही. अण्णाभाऊ मी ती ह्याच्यावर तुम्ही ती वाचलं असेल मृत्यू जे शेवटी सुद्धा म्हणजे मृत्यू समोर दिसते त्यावेळी सुद्धा अण्णाभाऊंच्या आयुष्याला सुख नाही. घरचा एक हक्काचा माणूस नाही. तो कसा राहिला असेल अण्णाभाऊ कसे राहिला असतील. म्हणजे परिस्थिती ही आपल्याच आयुष्यात नाही म्हणजे आधी सगळ्यांच्या आयुष्यात आहे हो. आधी पण महापुरुषांच्या तुम्हाला एक सांगतो आता पहिली गोष्ट बरं तुम्ही ताऊन लागून निघाला ना ताऊन लागून तरच तुम्हाला यश आहे. बरोबर आहे विशाल. आणि यश म्हणजे तुम्हाला काय वाटतं यश म्हणजे काय बाबा मी काहीतरी मिळवली ही यश नाही हो. मी प्रत्येक संकटाला टॅकल करायला तयार आहे ना तर ती यश आहे हो. नाहीतर इथे एवढ्यात परवडत नाही तेवढ्यात परवडत नाही ही जमत नाही ती जमत नाही माझ्याकडे ही असतं ती असतं मग केलं असतं मग तुला काही सगळं आणून देऊ का येशीत बेशीत बसून. नाही असं बोलून सांगू नका त्यांना मार्ग सांगा. कोणाला सांगा मार्ग घेऊच आहे काय की तुम्ही टिकून राहा. पुण्यात टिकून राहणे कळलं. तुमच्या MSWच्या शिक्षणाचा तिथे उपयोग करणं. आता तुमचे MSW झाले ना तुमच्या डोक्यात एक आलं. तुम्ही मुळशी पॅटर्न बघितला. मला मुळशी पॅटर्न मध्ये एक लय भारी बघितला काय माहिती आहे का आमदाराला जाते भेटायला रावल्याला बाबा सारखं रावल्या काय म्हणते आला आला तुमच्या तुमच्या सगळ्यांचा बापा बापाला. तर तिथे गेलो मला लय भारी काय वाटलं माहिती आहे का. ती म्हणते ना आमदार म्हणते हे रावल्या आलाय बसायला जागा. रावल्या काय म्हणते ए तू सरक तिकडे तुम्ही ती करा. MSW झालाय ना कुठं काम करता इथंपर्यंत ठीक आहे. स्वतः संस्था काढा आणि नुसतं काढू नका. मी बी येतो त्यात करायला काम करायला काय अडचण आहे तुम्हाला. नाही बोलणं ही सोपं प्रेरणा आहे. विक्रांत सर कुठून आणताय हो. कुठले आता जी तुम्ही बोलला ही सगळं हा ही प्रेरणा कुठून आणताय तुम्ही. मुद्द्यावर आले वा. ही प्रेरणा तुम्हाला वाटते का मला कोणतरी बाहेरने सांगत असेल त्याच्याकडनं प्रेरणा आली असेल ह्याच्याकडनं आली असेल. ही प्रेरणा फक्त आणि फक्त म्हणून माझं सगळं क्रेडिट कशाला सांगतो पुस्तकाला. सगळं क्रेडिट माझं पुस्तकाला. मी जेवढं काय वाचले म्हणून तुम्हाला आम्ही आता सांगितलं मी जेवढं वाचतो ती मुरवत. ही प्रेरणा मी शिवाजी महाराजांपासून आणल्या. ही प्रेरणा मी तुकाराम महाराजांपासून आणल्या. ही प्रेरणा मी अण्णाभाऊ साठेंच्यापासून आणल्या. मला सांगा एक पाय डायबिटीजमुळे काढावा लागला. आपला पायाचा अंगठा काढला असता तरी काढायचं बंद झाला असता. आपल्याला नकं काढताना जिवाळ लागली तर आपल्याला काढायचं बंद होतं. पण एक पाय काढावा लागल्यावर नाना पाटील काय म्हणतात की बरं झालं म्हातारपण एक पाय काढावा लागला तेवढा भार तरी हलका झाला. बरोबर आहे. एवढं तुम्हाला मोटिवेशन सांगू का अहो आणि जिवंत मोटिवेशन आहे. मध्ये मी थोडं इलेक्शनला पराभव झालं. मी सुद्धा थोडं म्हणजे असं नर्वस होतो. तिने मला शरद तांदळेंचं पुस्तक एक सजेस्ट केलं. हे एंटरप्रेन्योर बरोबर आणि थोडं घेऊनच बसला. तुम्ही कायम सोबतच ठेवताय पुस्तक तुमच्या. काही टेबलवर ठेवलेलं वाचलेलं पुस्तक चांगलं तिने सजेस्ट केलं होतं मला आणि त्या पुस्तकाचा बऱ्यापैकी परिणाम झाला माझ्या. विक्रांत सर आम्हाला पण अशी पुस्तकं आता मला सांगा पुस्तक वाचलं म्हणून काही लगेच निवडून येणार आहे का शरद तांदळे वाचले आता निवडून येणार असं आहे का नाही. पण फरक काय झाला बघा पराभव पचवायची ताकद आली का नाही. यश हेच आहे हो. यश म्हणजे निवडणुकीत निवडून येणं नाही. जी निवडून आले ती बी फ्रस्ट्रेट आहे. सहनशीलता आणि संयम आहे का नाही. जी निवडून आली ती बी फ्रस्ट्रेट आहे का नाही. बरोबर. आपण पडून सुद्धा मी तुम्हाला सांगू का खरं यश कशात आहे माहिती आहे तुमची पाक जिरली आयुष्यात. पाक जिरल्या समजा सगळ्या बाजून अपयश आले कर्ज डोक्यावर झाले नोकरी कुठे चांगली मिळत नाही घरात रखरख आहे रोज भांडण आहे ती सगळं असताना बी तुमचं चित्त स्थिर आहे. ही यश आहे हो. आणि ही सगळं आहे ह्याला सुखाची झोप लागेल. हे काही यश आहे का. यश हे आहे मस्ती जिरली पाहिजे संकटाची. मस्ती आपली नाही जिरली पाहिजे. त्याची मस्ती जिरवायची ताकद फक्त कोण देते माहिती आहे शिवाजी महाराज. त्याची मस्ती जिरवायची ताकद तुकाराम महाराज देतात आपल्याला. मला सांगा
चारही बाजून सगळं आदिलशाही निजामशाही बरीचशाही कुतुबशाही ती पोर्तुगीज डच किती संकट आहे ते. बरोबर. शिवाजी महाराज म्हणलं असं जिरली माझी वास बाबा बघ बघ म्हणलं का संकटांची जिरवली ज्या माणसाने जिरवली संकटांची त्यांचं नाव शिवाजी महाराज. बरोबर. महाराजांचा संघर्ष किती मोठा आहे आपल्याला प्रेरणा देणार. शून्य आपण शून्य खरंच म्हणजे विक्रांत सर म्हणजे म्हणून तुम्ही म्हणतो आम्हाला तुम्हाला अशी पुस्तकं वगैरे वाचा. suggest त्याला लागली समाधी बाळा. नाही समाधी नव्हतं समाधी नव्हतं नाही खरोखर तुम्हाला सांगू का पुस्तक वाटलं- वाचल्यामुळं थोडा परिणाम झाला माहीत पण तुम्ही अजून पुस्तक सजेस्ट करा चांगलं. संगतीचा तुम्हाला गुण मी आहे बरं झालं बरं. तुम्ही संगतीचा गुण सांगितलं. आहे. मी दुपारी एक पुस्तक वाचत बसलो चाकाची खुर्ची म्हणून एक पुस्तक आहे नसीम हुरजुक म्हणून लेखिक आहे कोल्हापूरच्या बरं का ते. कशावर लिहिली? ती आहे ना मग तिला पाठीत एक गाठ झालेली त्याला लेखी पॅराप्ले गेला. हा लेखी गेला हम्म. मग ती त्यावेळी लेखिका जागी झाली. मला सांगा मी त्याच्यावर एक उलटा असा विचार केला तिला कशावरून तर पडल्यामुळं किंवा काहीतरी डॉक्टरांनी असं निदान केलं की हिला त्याच्यामुळे गाठ झाली असेल पाठीत. बरं. तर पॅराप्लेजिक म्हणून एक आजार आहे म्हणजे काय माहिती आहे का कमरेच्या खालची पूर्ण बाजू अशी निकामी झाली की स्पर्श ज्ञान ज्याला म्हणते ना असं. हा ते बंद ती होतं. स्पर्श ज्ञान संपलं बरं. आणि कायमची व्हीलचेअरवर आली आणि ती एका बाबू काका नावाच्या व्यक्तीला भेटली तर ते बाबू काकाचे पण अपंगच होते. पण बाबू काका एवढं कसं उत्साहानं जगते एवढं मोटिवेशन कुठलं आलंय तिला प्रश्न पडला आणि तिनं मग त्या गोष्टीवर काम चालू केलं. बरं. तिनं पहिले की इंग्लंडमध्ये जाऊन स्पर्धा जिंकली म्हणजे अपंगांच्या स्पर्धा असतात ना खेळण्याच्या त्याच्यात. बरं. बरं. त्याच्यानंतर अशी वेगवेगळ्या गोष्टीत ती तयार झाली. त्या अपंगत्वावर मात करून तिने स्वतःची संस्था चालू केली. आता ह्याला म्हणलं ना मी संस्था चालू करा तिनं संस्था चालू केली कोल्हापुरात मोठी संस्था वाढली सगळं झालं बाकीच्या अपंगांना प्रेरणा दिली पण ती व्हीलचेअरवरच आहे. तिनं चाकाची खुर्ची म्हणून तिचं आत्मचरित्र लिहिले. मला विशेष काय वाटते माहिती आहे ना नसीम हुरजुक समजा तिच्या आयुष्यात जरी उभा राहिली असते अपंग झाली नसती किती जणांना कळली असते. आज अपंग झाली उलटे विचार करा बरोबर. अपंग झाली तिनं आत्मचरित्र लिहिलं आणि ती जगाला कळली. जगाला कळेल. बरोबर. आणि त्या पुस्तकात एक वाक्य मला लय आवडलं काय माहिती आहे तिला लहानपणी भाजलं ती बरं. फड उठलं काय काय असं लय संघर्ष पचवत आले आणि ती अशी काय म्हणते माहिती आहे का कदाचित नियती माझ्याकडे ना तयारी करून घेत होती पुढचं संघर्ष पचवायचं आणि म्हणून ती संघर्ष छोटे छोटे आहे. म्हणजे आपल्याला एकदम असं काहीतरी समजा आलं आता समज समोरनं वाघ आला चड्डी पिवळीच हो जागा आधी मांजर अंगावर आलं पाहिजे बरोबर. आधी कुत्रा अंगावर आलं पाहिजे मग आपण कुत्र्याची भीती मोडणार मग मांजराची भीती मोडणार मग अंधाराची भीती मोडणार मग कोल्हा अंगावर आलं पाहिजे मग बिबट्या अंगावर आला पाहिजे मग वाघ बघितल्यावर जरा स्थिर राहील. हे परिस्थितीसोबत झटण्यासाठी आपल्याला पुस्तक ही कायम प्रेरणा देत राहतात. 100% प्रेरणा आहे. ही चांगली पुस्तकं आम्ही कायम तुमच्या ती संपर्कात टाकायची राहू. खुर्ची तुम्ही वाचा बरं का खरोखर. टाकायची भारी आहे. म्हणजे मी आता तुम्हाला मी निम्म्यावर आलोय पूर्ण वाचल्यावर तुम्हाला सांगेल 100%. दुसरं कुठलं आणि चांगलं चांगला अनुभव म्हणजे शरद आणले तुम्ही वाचले. अजून तुम्हाला एक सांगतो तुम्ही खरोखर आहे ना तुकाराम वाचाल सर 100% तुकाराम महाराज जर तुम्ही वाचलं आई शपथ मला लिहून देतो. होय पण कुठलं तुकाराम महाराज कुठलं अभंग का पुस्तकं लिहिलेली? आज साळुंकेंचं एक पुस्तक आहे अभंग शतक म्हणून तुकाराम महाराज 100 अभंग आहेत बरं. आणि मी नवनाथ जगताप लेखक आहेत त्यांची काल परवाच मी ऑनलाईन पुस्तकं मागवले दोन्ही पार्ट 1 पार्ट 2 असेल बरोबर. 100 अभंग आहेत त्यात एका 100 दुसऱ्या 100 असायचे 200 अभंग आणि व्यवस्थित दिले हा, मी तुकाराम प्रत्येक अभंगाचा अर्थ बिर्थ असं सगळं. ही पुस्तक तर मी वाचणारच पण आणखी एक किरण माने सरांचं पुस्तक आहे शुद्ध बुद्ध काय तुकोबर आहे. मी ते मागवायचं मला ते मिळालं नाही मला. खूप छान पुस्तक आहे. प्रत्येक अभंग त्याच्यामध्ये आहे शुद्ध बुद्ध ना, काय? आपल्या व्यवहारिक जीवनाशी रिलेट होईल असंच त्याच्यामध्ये अभंग आहेत. बरोबर. तुकाराम महाराजांचं एवढं म्हणजे विशेष काय विचार माहिती आहे. आहे? एवढी शेती आहे त्याची. आता तुमची शेती आहे, त्याच्यापेक्षा शेती जास्त शेती आहे 5.5 लाखात सावकारीचं येणं आहे हे सगळं व्यवस्थित चाललंय आपल्या सगळं. कशाला घरचं काय म्हणते ते त्या काळात 5.5 बरोबर लष्कराच्या भाकऱ्या भाजायचं काय काम आहे बरोबर. बरोबर आहे. पण त्या काळात ती येणं एवढं असताना ते सगळ्या वया त्यात बुडवणं सगळं दुःख स्वतः वडवून घ्यायचं अंगावर खाजवून अवदान आणायचं म्हणतात नाही बरोबर. ते स्वतः वडवून सगळं दुःख घ्यायचं आणि सगळं हे करायचं आणि त्यात मग तुकाराम महाराज उभा राहत असते. शिवाजी महाराजांनी दिलेलं सगळं धन नाकारायची जर तयारी असेल एवढं मन स्थिर करणार माणूस तुकाराम महाराज जर मरवलं ना आयुष्यात खरोखर तुम्हाला सांगतो कुठलंही संकट आपल्याला शून्य वाटेल शून्य कचरा वाटेल. खरी गोष्ट आहे. वाचली पाहिजे हे वाचण्याशिवाय माणूस 100 वाचण्याशिवाय पर्याय नाही. मागवतो कुठलं म्हणलं तुम्ही पुस्तक? तुकाराम महाराजांचा अभंग शतक आहे त्याच्यानंतर ही आता सांगितलं नवनाथ जगतापांचा अभंग आहे ऑनलाईन काही तर कुठे मिळतील? ऑनलाईन मिळणार. हा, सावंत मी माझ्याकडे आहे, मी तुम्हाला विद्रोही देतो तुकाराम नावाचं एक ती मागवू नका माझ्याकडे दुसरं तुम्हाला देतो. कुठलं मागवायचं आहे ते पण मागवा मग चांगलं अजून कुठलं आहे ते एक तुम्हाला. मला एक डबल आलं परत त्यांना ऑर्डर डबल पडली ऑर्डर ती डबल आहे डबल आलं ते डबल आहे ती देतो कदाचित त्यामुळे आला असेल डबल. आणखी एक पुस्तक मला सरांनी आमच्या सुखदेव उंद्रे दाने दाने पर लिखा है खाने वाले का खाने नाम वाले बस्ती त्यांनी है. मला एक आणखी एक पुस्तक पुस्तक सांगितलं. पुस्तक पर किताब पर लिखा है. वाचने वाले का नाम. आपली हिंदी में मालरान पर बहुत कुशड़ा उगाव है द्राक्ष हमारे यहाँ इतने में हे परवडत करा नाही. मी कितना भी पिकताय पर पिकताच नाहीये. आपली भाषा आहे. पण ही व्यक्त बघा बा ती पोरं आता जी बारकी पोरं त्या कॉन्व्हेंट स्कूलला जाते बोलत नाही का बोलत नाही सांगा का बोलत नाही सांगा त्यांचं बोलणं बंद करून टाकलं शिक्षण
होते. ह्याला काय शिक्षण म्हणते? फक्त हॅमरिंग वर सांगायचं. हे कुठलं शिक्षण झालं? अहो महिन्याला परीक्षा घ्यायची जी ते पोरं बिल्डर व्यक्तच सारखं होत पाहतात ते नाही, घरात. जे व्यक्तच होत नाही ती काही शिक्षण म्हणावे. पोरं व्यक्त झाली पाहिजे, त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितलं पाहिजे, दुःखावर मात केली पाहिजे, टॅकल करायला तयार राहिली पाहिजे. नापास झाली तरी मरते ते, नापास झाले खरी तर गोष्ट. टीईडीचं पेपर फुटलं 6-7 जणांनी आत्महत्या केली. कुठलंही वाईट आहे, कुठलंही वाईट आहे. हाताश होऊन आत्महत्येला जाते म्हणजे हे शिक्षणाचं अपयश आहे हो. अभाव आहे. अपयश आहे. हे शिक्षणाचं अपयश आहे. म्हणून मी काय म्हणतो, ते पाठ्यपुस्तक वाचताय ना त्याच्याबरोबर ही पण वाचा हो. बरोबर. तुकाराम महाराज वाचा. तुकाराम महाराज कुठल्या विद्यापीठात पदवीधर होतो? होतं का? 4,500 अभंग त्यावेळेस. त्यांच्या हुशारीचं मी काय म्हणतो, त्यांच्या हुशारीचं जेवढं कौतुक आहे त्याच्यापेक्षा त्यांच्या जगण्याचं कौतुक आपल्याला वाटलं पाहिजे. कुठले सांगा भले आता ही इलेक्शनला पडलं म्हणून लोकांना नावं ठेवत बसायचं का? किती मतं मिळाली त्यांना? 14-14.5 जी मतं मिळाली ती यश आहे का नाही? अरे पहिलंच इलेक्शन आहे ना. मग? बरोबर आहे. शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज आपल्याला राबवायचा आहे आयुष्यात. बाबासाहेब राबवायचा आहे, अण्णाभाऊ राबवायचा आहे, नाना पाटील राबवायचा आहे. मार्ग नाही आला. आयुष्यामधली आणि मी तेच करायला लावलंय. ही पुस्तकं मला इथून काय म्हटलं ना, संपवायची असतील, लग्नात तर आपल्याला पुकरायला वाचण्याशिवाय जातोय, पर्याय नाही. लग्नात पुकरायला जातोय. लोक काय म्हणत असतील? काय अंगाला भोकं पडायचे माझ्या? बरोबर आहे. जर ही लग्नात बाकीचे खर्च करते मला पैसे मिळतात. आपण करतोय, पण मला लाज का वाटत नाही सांगतो तुम्हाला. त्याची लाज माझी संपवली ही चरित्र वाचत. लाज संपून गेली हो. निर्भीड बनलाय आता. निर्भेड वांड बनलो. वाढ. पाऊस यायला आलाय. पाऊस चला पुस्तकं 4 चांगली सुचवा. आणि ती पुस्तकं चाकाची मला खुर्ची द्या. वाचा आणि एंटरप्रेन्युअर तुम्ही वाचले. तुम्हाला आणखी एक सुचवतो बरं का. पुस्तकांच्या संपर्कात आहे बरं का तुम्ही. हो, संजय आवटे पत्रकार आहेत ना, सरांनी मला त्यांनी चांगली 2 पुस्तकं. बराक ओबामाचं एक पुस्तक आहे. हम्म, हम्म. सर म्हणून आता तुम्ही ह्याच्यावर चढवा की बराक ओबामाचं एक पुस्तक आहे संजय आवटेने लिहिलेलं. संजय आवटे पत्रकार आहेत त्यांनी. ती वाचा. आणि चाकाची खुर्ची जाणं. तुम्हाला एक महत्त्वाचं पुस्तक अजून सुचवतो बरं. कुठलं माहिती आहे का? थिंक अँड ग्रो रिच मराठीत अनुवादित झाले बघा, नेपोलियन हिल्स. नेपोलियन भारी पुस्तक आहे. वाचतो की. आणि लय काय वाटलं आपला रविवारी क्लास असतो. क्लास लिहून निवांत वाचा. वक्तृत्व भाषण कलेचा डबल आले निवांत येऊन वाचा. सगळी पुस्तकं बिस्तकं सगळं कळेल तुम्हाला. डबल आले डबल मधली एक मला येतोय. विक्रांत